आज आपण बनवूया घरच्या घरी मऊ तोंडात विरघळणारा मैसूर पाक. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 वाट्या बेसन, 3 वाट्या साखर, 2 वाट्या गरम तूप. सर्वप्रथम कढईमध्ये 3 वाट्या साखर आणि 1.5 वाटी पाणी घालून 1 तारी पाक तयार करून घ्या. आता तयार पाकात थोडं थोडं करून भाजलेलं बेसन घाला आणि सतत ढवळत राहा, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. यानंतर गरम तूप थोडं थोडं करून मिश्रणात घाला आणि सतत हलवत राहा. मिश्रण फुगू लागेल आणि कढईच्या कडा सोडू लागेल. आता लगेच तुपाने ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये किंवा ताटात मिश्रण ओता. वरून हलकेच समतल करा. 5-10 मिनिटांनी हवे त्या आकारात कापून घ्या आणि पूर्ण थंड झाल्यावर सर्व्ह करा. घरच्या घरी तयार झालेला मऊ, खमंग आणि तोंडात विरघळणारा मैसूर पाक तयार. ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.